नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आम्ही चालले खांडीला फिरायला, कारण की आता पाऊस तर चालू आहे कंटिन्युअसली. जेव्हा आम्ही कोंडेश्वर मंदिरला गेलो होतो तेव्हा आता 7 दिवस एक आठवडा तर पाऊस पडला नव्हता. तर आता पाऊस कंटिन्युअसली चालू आहे आणि बघू आज तर त्यात हे की आपण रविवारी चालू आहे, कारण की मी म्हणतो प्रत्येक वेळेस जेवढं होईल तेवढं सोमवार ते शुक्रवारपर्यंत फिरायला पाहिजे, कारण की शनिवार रविवार तर जास्त गर्दी असते. तर आज बघणार आहे आपण रविवारी जाणार आहे आणि किती गर्दी असते. आणि आता तामिनी घाट जे रस्ता आहे ते एक दिवस बंद एक दिवस चालू असं व्हायला लागलं, कारण की जास्त पाऊस पडला होता. पावसामुळं रस्ता जरासा खड्डे पडलेत मोठे, तर रस्त्याचं काम चालू आहे आता. तर मित्रांनो, आज आहे 3 ऑगस्ट 2026 या रोजी. आपण बघू काय परिस्थिती असणार आहे तिकडची. आणि आता आम्ही जे आहे देऊरोडला आहे, हे बघू शकता तुम्ही, हे देऊरोड चौक आहे. तर मुंबई पुणे लोकल हायवे आहे. तर या रस्त्याने आम्ही लोणावळ्याच्या दिशेला चाललो आहे. तर मित्रांनो, आम्ही आता एका ठिकाणी थांबलो. इथं पार्किंग केलं गाडी आणि इथं वॉटरफॉल बघू शकता. इथं असे तिकडं इथं एक आहे, भरपूर वॉटरफॉल्स आहेत. इथं 5-6 वॉटरफॉल्स इथे आहेत. इथं आता आतमध्ये जाऊ आपण. फक्त एक 3 मिनिटाचा ट्रेक आहे फक्त इथून रस्त्यापासून. हे बघू शकता, हे समोरच आहे फक्त वॉटरफॉल. यावेळेस तर आपण पूर्ण ट्रेक सूटमध्ये आलेलो आहे. बघू शकता, पूर्ण ट्रेकिंगचे शूज, पॅन्ट, टी शर्ट सगळं घालून आलो आपण. खांडी वॉटरफॉल जे आहे ते अजून पुढे आहे भरपूर. तर आता इथं थांबलो. इथं काही जास्त पब्लिक नाही आहे, त्यामुळे इथं थांबलेलो आम्ही. तर थोडंसं फोटोशूट ते करून इथून निघणार आहे पुढं. हे बघू शकता समोर. इथं काय मित्रांनो जास्त काय गर्दी नाही आहे. काय थोडंसं पब्लिक आलं इथं फोटोशूट करायला फक्त. आणि थोडंसं पाण्याचा प्रेशर पण आहे वरून. जरासा नीट जपून या, कारण की आत्ताच हे दगड जरा कोसळलं. इथं मोठी दगड आहे. जर तिथं जिथं माती दिसेल तिथं त्या ठिकाणी थोडंसं आरामात नीट व्यवस्थित जात जावा. तर मित्रांनो, आता भिजलो तर चांगलंच आहे आम्ही, पण आम्हाला असं वाटतं की आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो, कारण की समोर जे आहेत डोंगर तिकडे वॉटरफॉल जास्त दिसतात. पण आता तिकडचे जे फॉग जे आहेत त्यामुळे दिसत नाही एवढं. आता क्लिअर झालं होतं एक 5 मिनिट अगोदर, पण मस्त जास्त वॉटरफॉल दिसत होते त्या साईडला. आता बघूयात या साईडला वॉटरफॉल दिसतात की नाही, तुम्हाला दाखवतो मी. चला. तर मित्रांनो, जसं पुढं जाल तुम्ही तसं तुम्हाला वॉटरफॉल्स भरपूर असे बघायला मिळणार आहेत. हे बघू शकता, इथं एक आहे. पण काही लोक इकडं पण जायला लागलेत, थांबलेले आहेत या ठिकाणी. गाड्या तर भरपूर दिसतात या ठिकाणी. पण आपल्याला आता पुढं जायचं आहे, जे 20 किलोमीटर अजून आहे, कारण की आता वाजल्यात 2 आणि परत रिटर्न पण यायचं आहे. त्यामुळं आता इथं नाही चाललं, आम्ही डायरेक्टच चाललो आहे. जसं व्ह्यू दिसेल तसं तुम्हाला मी दाखवत राहील. आम्ही परत एकदा एक ठिकाणी थांबलो आहे. तर हे बघू शकता तुम्ही, व्ह्यू बघू शकता, वॉटरफॉल्स. इतकं सुंदर नजारा दिसतो ना मित्रांनो. दिसतं इथं वॉटरफॉल्सच दिसतील. इथं एक व्ह्यू पॉईंट चांगलं आहे, कारण की दिसण्यासारखं आहे इथं पण. तर मित्रांनो, आम्ही पुन्हा एकदा एका ठिकाणी थांबलेलो आहे. पण व्ह्यू बघू शकता इथून, वॉटरफॉल बघू शकता. लय मोठं वॉटरफॉल आहे इथं. कसं आहे, तर एक नंबर व्ह्यू आहे मित्रांनो इथं. लय मोठं वॉटरफॉल आहे हा.
तर इथं जाण्याचा आता प्रयत्न चालू आहे आमचा. 20 रुपये तिकीट आहे इथून. इथून थांबलेलं आहे तिथं माणूस बघू शकता. इथून 20 रुपये तिकीट आहे. आणि जसं जसं आपण पुढे जातो एक नंबर व्ह्यू बघायला मिळतो. नंतर मित्रांनो एक से बढ़कर एक वॉटरफॉल आपल्याला बघायला मिळतात. तर अजून 9 किलोमीटर आहे कांडे वॉटरफॉल जे आहे. आणि हे बघू शकता जे वॉटरफॉलचं पाणी या साईडला साईड किती प्रेशरने पाणी येतं. आम्ही परत आता त्याच दिशेने चाललो आहे खांडी वॉटरफॉलच्या दिशेने. कारण की आता लेट पण झाले. 3 वाजलेले आहेत. तर परत रिटर्न पण जायचे. अंधार झाले की लय अवघड होईल. त्यामुळं येताना बघणार आहे. जर टाईम होत असेल तर लवकर आलो 4:30पर्यंत इकडे आलो तर व्हिडिओ काढून दाखवतो तुम्हाला आतमधला. तर चला आता निघूयात. मित्रांनो नजारा कसा आहे हे बघू शकता तुम्ही. एक सुंदर नजारा इथून तुम्ही फोटोशूट करू शकता. मस्त व्ह्यू आहे या ठिकाणी. इथं वॉटरफॉल्स आता फॉग भरपूर आलेला आहे या ठिकाणी. आता पाऊस चालू आहे त्यामुळे जरा जास्तच फॉग यायला लागला आता. तर मित्रांनो आपण आता वॉटरफॉल कसे पोचलेलो आहे. तर हे जे वॉटरफॉलचं नाव आहे बेंदेवाडी वॉटरफॉल खांडी असं नाव आहे. मॅप जे आहे अजून 4 किलोमीटर पुढं दाखवत होता. तर तुम्ही लोकल्सला विचारून येऊ शकता वॉटरफॉलपाशी. तर इथून बघू शकता आज गर्दी पण आहे चांगलीच. तुम्हाला जर खांडेवाडी वॉटरफॉलपाशी यायचं असेल तर तुम्ही गुगल मॅपला टाकून येऊ शकता. फक्त जेव्हा 5 किलोमीटर राहील लोकलला विचारून नाही का येऊ शकता तुम्ही. कारण की अजून 4 किलोमीटर पुढं दाखवत होतं त्यामुळं आम्हाला जरा कन्फ्यूज झाला होता. तर आम्ही अजून पुढं जाणार होतो पण गर्दी पण दिसली इथं. आणि इथं बोर्ड पण आहे बेंदेवाडी वॉटरफॉल म्हणून लिहिलेलं आहे. तुम्ही येऊ शकता तसं. कारण की आता टाईम पण जास्त झालेला आहे. लोक पण आता जायला लागलेत. कारण की एवढी गर्दी दिसत नाही आता सध्या. तर सकाळची गर्दी जास्त असेल. तुम्हाला यायचं असेल तर सकाळीच या तुम्ही. कारण की भरपूर व्ह्यू पॉईंट आहेत जिथं तुम्हाला फोटो काढायला तुम्ही थांबू शकता. त्यामुळे तुम्ही जेवढं होईल लवकरच लवकर इकडे येऊ शकता. प्रत्येक ठिकाणी व्ह्यू पॉईंट आहे जिथं तुम्ही फोटो काढू शकता. ते बघू शकता तुम्ही. याचा दगड आहेत ते छोटे छोटे असे या प्रकारे. तर तुम्हाला इथून नीट चालायचं व्यवस्थित. पाण्यामुळं बापरे पाण्याचं तर प्रेशर बघू शकता. खूप जास्त प्रेशर आहे पाण्याचा. तर जास्त जवळ तर जाऊ शकत नाही आपण तरी.